बोला. बोलवणार 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 त्यांना अजिबात नाही विसरणार. मंडळी, सर्व मान्यवरापुढे आता इतक्याले मोठ्याले माणसं बोलत आहेत, संजीवनी गाण्याचं सगळे हे करतायत, इतका चांगलं संचालन चाललेलं आहे आणि मला बोलायला बॅटिंग करायला थोडा वेळ दिलेला आहे. बघा, लक्षात घ्या, पार्किन्सनचं जसं लिहिलं तसं दिनेशजी ज्या दिवशी मला भेटले त्या दिवशी खरोखरच इथून 700 किलोमीटर दूर आणि सध्या हिमालयन कार रॅली दुसऱ्या देशात घ्यायची गरजच नाही, कारण महाराष्ट्रातले रस्ते इतके छान झालेले आहेत की हिमालयन कार रॅली निश्चितच आपल्या इथं घ्यावी. आणि अशा याच्यामध्ये दिनेशजी मला संध्याकाळी 7:30-8 वाजता भेटले. योगायोग किती विचित्र होता ते बघा. मी घराकडे जायला निघालेलो, नरसीला सगळ्यात एक खंत आहे की राष्ट्रसंत आणि संत परंपरेतला आद्यपुरुष जो आहे, भजन कीर्तन परंपरेचा सगळ्यात पहिला माणूस संत नामदेव. पण संत नामदेवावर कुठंतरी काहीतरी आपल्या सगळ्यांकडून अन्याय होत आहे. संताचं साहित्य जर बघितलं तर संजीवनीताई, मी तुम्हाला एक खरंच उदाहरण सांगतो. संगीत क्षेत्रातले 2 दिग्गज ज्यांचं माझ्याशी त्यांना ज्या वेळेला माहीत झालं की आद्य संताचं गाव, जन्मगाव नरसी नामदेव आहे, जिथे जगातील आश्चर्य आहेत. जगातील आश्चर्य म्हणजे काय, आणि त्या आश्चर्याशी निगडीत आपल्या दिनेश पटेलजींनी तिथं त्या विषयाला हात घातला. जगात कुठंही आस्थीचं पाणी काही काळामध्ये, म्हणजे हाडं हे अमार्फस नेचरचे असल्यामुळं विरघळत नाहीत, पण नरसीला हाडं काही तासात विरघळतात, जे जगात कुठेही दिसत नाही. दुसरी गोष्ट, दिनेशजी त्या विषयाशी निगडीत होते. वासुदेवानंद सरस्वतींना दत्तानी जे साक्षात दर्शन दिलं आणि स्कंद पुराणापासून त्यांनी त्या विषयाला जो हात घातला तो खरोखरच अवर्णनीय आहे. 5 वर्षापूर्वी मी नामदेव संस्थानचं अध्यक्षपद घेतलं. ज्या पद्धतीने आम्ही नामदेव संस्थानचे करत होतो की ज्या संताचं कार्य खरोखर जगाला दिशा देणारं, राष्ट्रीय एकात्मता आपण सगळीकडे ऐकतो, परंतु 12व्या शतकामध्ये राष्ट्रीय एकात्मता काय आहे हे सांगणारा महान विभूती. आणि त्याच्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो, मी काही इतका मोठा झालो नाही, मी एक सामान्य माणूसच आहे. संतांच्या कार्याची तुलना कधी करता येत नाही. संत नामदेव श्रेष्ठ की संत ज्ञानदेव श्रेष्ठ. पण निश्चित एक लक्षात घ्या, एक चिकित्सक म्हणून मी त्यावेळेला नक्की सांगेल की 12व्या शतकामध्ये देशाची राष्ट्रीय एकात्मता सांभाळण्यासाठी सतत 5 वेळेला देशाचं तीर्थाटन करणारा आणि सगुण रूपातून निर्गुण रूपाकडे जाणारा आज निश्चितच महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जे पीठ आहेत वारकरी संप्रदायाचे, त्याच्यातलं दुसरं पीठ नरसीचं आहे. नरसीच्या पीठाला आपल्याला इतिहास माहीत नाही, आपण तो जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाहीत. परंतु दिनेशजी ज्या पद्धतीने काम करत आहेत ते खरोखरच प्रचंड सागरातील एक फार मोठं दीपस्तंभ आहे. माझ्या दरबारामध्ये 28 नामदेवावरच्या PhD आहेत. संत साहित्यामध्ये सगळ्यात जास्त PhD नामदेवाच्या साहित्यावर आहे. संगीतामध्ये देखील किंवा गायनाच्या याच्यात देखील नामदेवाचे खूप मोठे अभंग आहेत. पंडितजी भीमसेन जोशींना ज्यावेळेला समजलं त्यावेळेला त्यांनी मला फोन केला की मला संत नामदेवाच्या दरबारामध्ये गायचं आहे. आणि त्यावेळेला त्यांनी ताबडतोब 5 मिनिटांनी त्यांचा जोशी नावाच्या PAचा फोन आला की पंडितजींना तुम्ही म्हणू नका, पंडितजी अखेरचे क्षण मोजतायत, पण नामदेवाच्या तिथे यायची त्यांची उत्कट इच्छा आहे. दुसऱ्या संगीतातले हृदयनाथजी मंगेशकर हिंगोलीला आले होते.
माझा व्यवसाय शेती आहे, बाकीचे व्यवसाय आहेत. शेतातून येत होतो, अचानक आमच्या आमदाराचा फोन आला. हृदयनाथजी आलेले आहेत आणि त्यांच्याशी बोलायसाठी जसे असतील तसे तुम्ही या. 5 मिनिटामध्ये आमचे असे तार एकमेकाशी हे झाले आणि ज्या वेळेला पंडितजींना एक माहीत झालं की संत नामदेवाचं जन्मस्थळ नरसी नामदेव आहे, त्यांनी सगळ्यासमोर मला एकच सांगितलं, सतीशजी मी नक्की एकदा तरी संत नामदेवाच्या दरबारात गाण्यासाठी येणार आहे. एवढा मोठा संत 31 जुलैला इथं माझ्या बाजूला माझे सहकारी डॉक्टर भाकरे बसलेले आहेत. राष्ट्रपती प्रणबजी मुखर्जी आले लातूरला. 20 मिनिटांमध्ये 12 शिष्टमंडळाला भेटणार होते. बी शंकरानंद महाराष्ट्राचे राज्यपाल, शिवराज पाटील चाकूरकर 25 फूट ते 40 फूट दूर होते. कारण काय, त्याच्या मागे एकच गोष्ट होती, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. कारण मी कट्टर संघवादी, पिढीजात काँग्रेसच्या विरोधातला, परंतु ज्या वेळेला नरसिंहरावची आपलं प्रणबजी मुखर्जीची विद्वत्ता बघितली, नतमस्तक झालो. 12 शिष्टमंडळापैकी एकही शिष्टमंडळाला 10 सेकंदाच्या वरचा टाइम दिला नाही. मी आणि डॉक्टर प्रश्न आम्हाला पडला की आम्हालाही ताबडतोब बाउन्स करतात की काय, परंतु हातामध्ये नामदेवाचा फोटो होता, नामदेव गाथा होती, निवेदन होतं. त्यांनी जसं माझ्या हातातलं बघितलं, पहिल्यांदा सुरू एकच सांगितलं, आइये आइये. मी स्वतःला टिबल ग्रॅज्युएट आणि फार काही बोलायला असा समजत होतो, पण एक वास्तव्य होतं की गत 30 वर्षात सतत शेती करतोय. शेती करताना जीव ओतून शेती करतोय. शेती करतोय म्हणजे बापदाद्याची शेती आहे म्हणून शेती करत नाही, तर या देशासाठी आम्ही काहीतरी करायचंय. जर ही शेती आम्हाला हे करायचं असेल, ही राष्ट्रीय संपत्ती आहे, या याच्यातून शेती करत होतो. त्याच्यामुळं इंग्रजी वगैरे सगळ्याचं थोडं दूर हे झालं. पण नामदेवाचा फोटो बघितल्यानंतर प्रणबजी पटकन उठले, आइये आइये, पायातली चप्पल काढली, नामदेवाच्या फोटोला नमस्कार केला, नामदेव गाथा डोक्यावर घेतली. 7.5 मिनिटं आम्हाला दिले आणि मला एकच सांगितलं, या देशाचं जे भूषण आहे, नोबेल पारितोषिक मिळालेली गीतांजली, या गीतांजलीचा देखील बेस नामदेव गाथा आहे. मंडळी, नामदेव गाथा काय आहे आणि कशी आहे, कारण मला अजून असं वाटत नाही की या सभागृहात बसलेले दिनेशजी जर सोडला आणि माझे काही नरसिंह माझ्याबरोबर 12 जण आलेले आहेत, नामदेव गाथा आपल्याला माहीत असेल. 700 वर्षापूर्वी या देशामध्ये नामदेवांनी नामदेव गाथा लिहिली. संत शिरोमणी नामदेव झाले आणि या संत शिरोमणी नामदेवाचं कार्य जगापुढे आणायचा फार मोठा प्रयत्न दिनेशजींनी केला. यूट्यूबच्या माध्यमातून ज्या दिवशी त्यांनी हा प्रस्ताव सगळीकडे टाकला, खरोखर दिनेशजी नामदेव मोठे होते, पण तुमच्या यूट्यूबमुळं जगाच्या कानाकोपऱ्यातून नरसीला लोक येतात. डॉक्टर, विषय सांगतो, कुठून येते काय येते आम्हाला कळत नाही. 4.5 लाख लोक नरसीला जेवतात, कोणाचे आम्ही 5 पैसे घेत नाही आणि कधीही आम्हाला कमी पडत नाही. तर यूट्यूबच्या माध्यमातून त्यांनी ज्या पद्धतीने हे केलं, आणि मला वाटतं लवकरच ते पुस्तक ज्यावेळेला जगापुढे येईल त्यावेळेला एक फार मोठं दिनेशजीने कार्य केलेलं असेल असं लक्षात येईल. या दिनेशजींना उदंड आयुष्य तर भेटो, पण दिनेशजीच्या हातून खूप चांगलं कार्य हो, एवढी सद्भावना व्यक्त करून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.